नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 1.3 मधील क्वेश्चन नंबर 6 इन ट्रॅपेझियम ABCD साइड AB पॅरलल टू साइड CD डायगोनल AC and BD इंटरसेप्ट ॲट पॉइंट O इफ AB इज 20. आपली नेहमीची पद्धत अशी आहे विद्यार्थ्यांनो, आपण प्रश्न वाचत असताना हातात पेन्सिल ठेवायची आणि प्रश्नात दिलेली मापे आकृतीत भरायची. आता बघा, AB इज इक्वल टू 20 लिहूया. CD इज इक्वल टू 6 लिहिलं. OB इज इक्वल टू 15 आणि जे विचारले त्याला क्वेश्चन मार्क करा. हे विचारले आपल्याला. अशा क्वाड्रिलॅटरलवर जे क्वेश्चन असतात सिमिलॅरिटी मधील, त्या क्वेश्चन मध्ये हे दोन ट्रायंगल, हा वरचा फर्स्ट आणि हा सेकंड, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, ते सुद्धा ए टेस्ट मध्येच. आणि त्यामधील पहिला अँगल द्यायचा अल्टरनेट अँगल, हा बघा अल्टरनेट अँगल टेस्ट, आणि दुसरा हा व्हर्टिकली अपोजिट, असे समोरासमोरील असतात ते. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असतात, त्यांना तेच नाव द्यायचं जसं आपण लिहिले ते. म्हणजे आपला हा प्रश्न खूप तसा सोपा झाला, हे आपल्याला माहिती आहे. अशी डायग्राम आली आणि आपल्याला काही त्याच्यावरच विचारलं तरी आपण तसंच करायचं. याचे थ्री टाईपचे क्वेश्चन आहेत. त्यापैकी फर्स्ट टाईप झालेला आहे, सेकंड टाईप आपण करतोय आणि लास्ट टाईप आपण उद्या करणार. चला, आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. आता हे ट्रायंगल वाचण्याची पण पद्धत आहे. तुम्ही हे ट्रायंगल कसे वाचू शकता, तर असं सी बघा, COD, मग सी कडून वाचला तर त्याच्या अपोजिट नंबर आहे, अपोजिट अक्षर आहे किंवा अल्फाबेट आहे ते ए. सीचा अपोजिट ए आहे म्हणून AOB असं. मग इथे येणार इन ट्रायंगल, बघा COD अँड ट्रायंगल AOB. यामध्ये आपल्याला ते दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. पहिला अँगल आहे आपला इकडनं बघा, CDO करूया. अँगल CDO इज इक्वल टू अँगल CDO आला म्हणजे मग असं येणार ABO. झालं. मग याला काय म्हणणार, अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट झालं. नंतर व्हर्टिकली अपोजिट, मग COD बघा, हे COD AOB म्हणजे इथे फक्त या ट्रायंगलला काढा आणि इथे अँगल लिहा. अँगल COD इज इक्वल टू अँगल AOB. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात म्हणून आपण ते इक्वल लिहिले. झालं. म्हणून दोन्ही ट्रायंगल सिमिलर. देअरफॉर ट्रायंगल COD सिमिलर ट्रायंगल AOB टेस्ट AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी झालं. दोन्ही ट्रायंगल सिमिलर झालं. आपल्याला त्याची साईड काढायची आहे बघा, OD काढायची आहे. मग साईडची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, आपण यांच्यावरून वाचूया. बघा, पहिली साईड येणार CO, इथे येणार AO, रेशो काढायचे. OD जे OB येणार आपल्याला बऱ्याचसा. आणि नंतर पहिला आणि तिसरा अल्फाबेट CD अपॉन AB. इकडे लिहिणार करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर प्रपोर्शनल. तुम्ही फक्त एवढं लिहिलं ना तरी चालेल. CSST
ठीक आहे. आता आपण यांच्या व्हॅल्यू भरूया. बघा CO ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही, राहू द्या तसं. मग AO ची माहिती आहे का? नाही, राहू द्या तसं. याला तसंच राहू द्या. मग आता कोणाची व्हॅल्यू भरूया आपण? AB ची आहे. AB ची व्हॅल्यू आहे किती आहे? 20. CD ची 6. AB ची 20 खाली लिहायला पाहिजे. CD ची 6 आहे बघा. AB ची 20 आहे बघा. ओडी नाही दिलेली. ओडी तसंच ठेवा. आणि OB दिले ना 15. झालं. तर इथे म्हणूया पुटिंग गिव्हन व्हॅल्यूज. झालं. आता काय 15ला सांगायचं तू जातो का तिकडे? तो म्हणे काही हरकत नाही, तुमच्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. मग ओडी विचार ऐकताच राहू द्या, काय हरकत नाही. एकांत पण चांगलं असतं ना. मग 60/20 × 15. 5 ने करा. 5 4 जा 5 3 जा 6 3 जा 18. झालं. आपण इकडे लिहूया, नसेल दिसत तर आपण लिहूया OD = 80. झालं, संपलं विद्यार्थ्यांना. हे झालं आपलं आन्सर. किती सोपं आहे बघा. हे तिन्ही जे क्वेश्चन आहेत क्वाड्रिलॅटरलवरचे सगळे क्वेश्चन याचप्रमाणे करायचं. एक अल्टरनेट अँगल टेस्ट करायची, दुसरी व्हर्टिकली अपोजिट करायची, दोन्ही ट्रायंगल सिमिलर सांगायचे, करस्पॉन्डिंग साईड्स लिहायचं, संपलं. अशा प्रकारे आपल्याला हा आपला क्वेश्चन नंबर काय 1.3 क्वेश्चन नंबर 6 फिनिश. बाय विद्यार्थ्यांनो, बाय.